विदर्भाची पंढरी म्हणून ज्याची संपूर्ण भारतभर ओळख आहे अशी संतनगरी शेगाव येथे प्रवाशांच्या सोयीसाठी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या निधीतून रेल्वेचा पादचारी पूल बांधण्यात आला। त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला। 3 कोटी रुपयांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेला हा पूल खासदार प्रतापराव जाधव आणि संतनगरी शेगावच्या प्रथम नागरिक शकुंतलाबाई बूच तसेच नगरसेविका ज्योती कचरे, ज्योती चांडक, रजनी पहुरकर यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले। संतनगरीच्या प्रथम नागरिक शकुंतला बूच यांनी तिलक लावून तर खासदार प्रतापराव जाधव यांनी रिबीन कापून या पुलाचे उद्घाटन केले। या सर्व घडामोडींमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांना आजच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की आम्हाला मुख्यमंत्रीपद नकोच, पण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जे ठरलं होतं ते करा हीच आमची मागणी आहे। आता तुम्हाला माहिती आहे की 2014लाच भाजपनं तोडलेला होता। आजचं मी सांगत नाही, पण तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याला अनुसरून सांगतो की एकदा हा धागा भाजपनं तोडलेला आहे 2014ला। आता 2019ला काय होईल हे माझ्यापेक्षा आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलं सांगतील किंवा भारतीय जनता पक्ष काय आमची काय मागणी आहे, आम्ही काय चुकीचं म्हणतो। आमचं एकच मुख्यमंत्र्याची मागणी नाही, आमचं म्हणणं आहे जे ठरलं लोकसभेच्या अगोदर युती करत असताना जे ठरलं ते करा। तुझ्या मिटिंगा चालूच आहेत, बोलवतात आता आम्हाला। आता मी कालच आलो तिथून। राज्यामध्ये शेतकरी मागील 15 दिवसापासून होरपळत असताना जर या राज्यामध्ये शेतकऱ्याला खरोखर न्याय जर कोणी देत असेल आणि ती हिंमत कोणात असेल तर ती फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेमध्ये आहे, शिवसेना पक्षामध्ये। शेगाव येथून महेंद्र मिश्रा यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।